सध्या अशोक खरात प्रकरण चांगलंच चर्चेत आलंय। या पार्श्वभूमीवर अनेक नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत। अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी एक नवी हादरवणारी माहिती दिली आहे। मुळामध्ये खरात ज्याच्यात आरोपी आहे तो गुन्हा नाशिक शहरात दाखल केलेला असून तातडीने तो तपास SIT कडे गेलेला आहे। झाशीची राणी प्रतिष्ठानच्या वतीने मी मागणी केली आहे की राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा यांना तात्काळ अटक केली पाहिजे। त्यांच्या सातत्याने शिर्डीत, आर्वीत, खरातनं वारंवार जो गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा दाखल करण्याचा दबाव माजी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी टाकला होता, असा दावा रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय। सातत्याने महिलांना तिथे पाठवणं एखादी भयानक गोष्ट आहे। राज्य महिला आयोगाकडे आलेल्या पीडित महिलांचं समुपदेशन होत असताना तुम्ही तुमच्या पत्रिकेतील ग्रह चेक करून घ्या असे बाबा आहेत असं करून ते प्रकरण वर्ग केलं जात होतं। त्याच्यामुळे शहर पोलिसांनी SIT कडे प्रकरण दिलं असलं तरी आम्ही सुद्धा कायदेशीर निवेदन दिलेलं आहे असं रुपाली ठोंबरे पाटील म्हणाले आहेत।